मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर फेकला लाल रंग। ठाकरे बंधूंकडनं पुतळ्याची पाहणी। बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आहे। या पुतळ्यावरती रंग टाकण्याचा खोडसाळपणा नेमका कुणी केला याचा तातडीचा शोध सुरू झाला। पण या परिसरात असलेल्या 5 पैकी एकाही सीसीटीव्हीचा अँगल मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याकडे नसल्याचा आता समोर आलाय। आणि यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। अतिशय संवेदनशील असं हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे आणि या ठिकाणी कुठलाही अँगल जो आहे तो व्यवस्थित नसल्याचं पाहायला मिळतंय। इतर ठिकाणी आपण जर पाहिलं तर या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पोलपासून दुसरीकडे दुसरा कॅमेराचा पोल आहे तो थेट शिवसेना भवन सिग्नल इथे आहे। त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या एकूणच सर्व्हिलन्सच्या बाहेर असल्याचं पाहायला मिळतंय। जे आहे ते फक्त रस्त्यांवरती आहे, मात्र मुख्य जो प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा आणि त्या मैदानाच्या मधोमध असलेलं हे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे। त्या पुतळ्यावरती कुठलाही रेकॉर्डिंग करणारा जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो उपलब्ध नाहीये। त्यामुळे ज्या समाजकंटकाने हा प्रयत्न केलेला आहे तो या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेला नाहीये। त्यामुळे खूप मोठी सुरक्षा यंत्रणेमधली चूक जी आहे ती समजली जाते आहे। बुधवारी सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या अर्धाकृती पुतळ्यावर अज्ञातानं लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आणि शिवसैनिकांनी पुतळ्याजवळ धाव घेतली। शिवसैनिकांनी तात्काळ या परिसराची साफसफाई केली, पण त्याचसोबत या घटनेवरनं संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या। महासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट ज्या नाठाळाने ज्या विकृतीने केलेला आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे। आणि जर पोलिसांनी याचा शोध घेतला नाही तर याला शोधून काढायला आमचे शिवसैनिक सुद्धा तेवढेच कार्यक्षम आहेत। राज्यात म्हटलं जातं, कालच देवेंद्रजींनी मोठं भाषण केलं ठाकरेंच्या विषयी, शिवसेना प्रमुखांच्या विषयी, आणि असं असताना महासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकला जातो। मला वाटतं या भूमिका जरा संशयास्पद वाटतात। या घटनेची माहिती मिळताच राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी स्मृतीस्थळावर येत पाहणी केली। तसंच या प्रकारामागे षडयंत्र असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला। यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याच्या प्रकाराचा निषेध सर्व पक्षीयांनी केला। सोबतच असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडवा अशी मागणीही जोर धरतीये। खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे, त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा। निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे निव्वळ मूर्खपणा। माझं म्हणणंच आहे की सीसीटीव्ही आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहे, त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे। पण या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकरांच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतलं। किशोरी पेडणेकरांनी ही घटना जाणीवपूर्वक घडवली गेलीये का याकडे लक्ष वेधलं। जास्तीत जास्त शिवसैनिकांना चितावण्यासाठी काय होतंय, मुद्दाम केलं जात आहे, काय जाणून बुजून केलंय का, खरंच तो मनोरुग्ण आहे का, सगळ्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे आणि तो पोलिसात लावू शकतो। अतिशय गजबजलेल्या ठिकाणी मीनाताई ठाकरेंचा हा पुतळा आहे। इथे नेहमीच माणसांची ये-जा असते, वर्दळ असते। त्यामुळे ही घटना वेळीच कुणाच्या कशी लक्षात आली नाही आणि कोणत्या उद्देशातनं हा प्रकार घडला या प्रश्नांचा उलगडा होण्याची आता आवश्यकता आहे। उदय जाधव आणि सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आणि या मुद्द्याला राजकीय रंग देऊ नका अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे।
अशा प्रकारची घटना ही निषेधार्हच आहे. ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही. बातमी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची. मुंबईतल्या सर्व प्रभागांमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले. आगामी महापालिका निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजू शकतं. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या शाखा प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबतही भाष्य केल्याचं कळतंय. मनसेसोबत चर्चा सुरू आहे, त्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर विरोधकांना आपल्याला निवडणुकीत गाडायचंय आणि त्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावरती लक्ष ठेवा. आता निवडणुकीसाठी जेमतेम 100 दिवस शिल्लक आहेत असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. सोबतच कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केलं. नमस्कार, प्राईम टाईम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती सकाळी सकाळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं एक लाल रंग फेकला आणि यावरनं दिवसभर वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर असं लक्षात आलं की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या दिशेनं एकाही सीसीटीव्हीचं तोंड नव्हतं. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना उद्या या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती मीनाताई ठाकरेंचा अर्धाकृती पुतळा आहे. पण इथे असलेल्या 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एकाही कॅमेराचा अँगल हा माँसाहेबांच्या पुतळ्याच्या दिशेनं नाही. त्यामुळे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न नेमका कुणी केला ते सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं नसल्याची माहिती आता समोर येते. सुमित सावंत आपल्याला अधिक माहिती देतील. सुमित, या सीसीटीव्हीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं काय भूमिका घेतली आहे? ज्ञानदाजी, अत्यंत महत्त्वाची भूमिका आता ठाकरे गटानं घेतली आहे. काही वर्षांपूर्वी जसं राज ठाकरेंना सुरक्षा देण्याची भूमिका मनसैनिकांनी घेतली होती, तशीच आता माँसाहेबांच्या पुतळ्यावरती आता सुरक्षा देण्याचं काम शिवसैनिक करणार आहेत. ते कसं ते मी तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी इथे माँसाहेबांचा हा पुतळा आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच माँसाहेबांचा हा पुतळा आहे. अर्धाकृती पुतळा आहे, ज्यांच्या हातामध्ये पंचारती आहे असा हा पुतळा. आणि इथे समोर हे सीसीटीव्ही आहेत, अगदी बाहेरच तिथे 5 सीसीटीव्ही आहेत. एक प्रवेशद्वाराच्या आत चित्रीकरण करतं, बाकीचे 2 मुख्य रस्त्यांवर, आणि एक समोर म्हणजे शिवसेना भवनच्या दिशेनं त्या तोंडाला चित्रीकरण होतंय. आणि एक आणखी छोटासा सीसीटीव्ही आहे, मात्र तो फिरत नाहीये, तो बंद आहे. त्यामुळे सकाळी घडलेली घटना ही नेमकी कोणी घडवून आणली किंवा काय याचा शोध या सीसीटीव्हीच्या मार्फत लावता आलेला नाहीये. म्हणून आता शिवसैनिकांनी एक भूमिका घेतलेली आहे. शिवसैनिक थेट माँसाहेबांच्या पुतळ्याच्या इथे वर 2 सीसीटीव्ही लावणार आहेत. त्याचबरोबर समोर एक म्हणजे शिवसेना भवनच्या दिशेने येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर एका ठिकाणी देखील सीसीटीव्ही बसवला जाणार आहे. म्हणजे शिवसैनिक आता सीसीटीव्ही बसवतील आणि माँसाहेबांच्या पुतळ्याची पूर्ण निगराणी या सीसीटीव्हीच्या मार्फत केली जाणार आहे. महत्त्वाचा मुद्दा आणखी एक असा होता, साधारणतः 2006ची घटना आहे. 2006मध्ये देखील जून महिन्यात अशीच घटना घडली. म्हणजेच माँसाहेबांच्या पुतळ्यावरती काही आक्षेपार्ह गोष्टी फेकलेल्या होत्या आणि तेव्हा शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. शिवसैनिकांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जाळपोळ केलेली होती, भडकलेले होते शिवसैनिक. आणि पुन्हा एकदा तशीच घटना, माँसाहेबांच्या पुतळ्यावरती कोणीतरी रंग फेकलेला आहे. आणि म्हणूनच आता सुरक्षेच्या दृष्टीनं निगराणी करण्यासाठी या पुतळ्याची आता शिवसैनिक स्वतः सीसीटीव्ही बसवणार आहे. सुमित, धन्यवाद. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेत राहू.